विवाह संबंध जुळून आले. शहाजी राजे आणि जिजाऊंचा चांगला छान थाटामाटामध्ये विवाह संपन्न झाला. हे सुलतानाची चाकरी करत होते. त्यावेळेला दोन शहांच्या भांडणामध्ये निजामशाही वाचवायची हे मोठं कार्य ज्यावेळेला शहाजी राजांनी केलं आणि ज्यावेळेला ते आपल्या राणी सरकारांना जिजाऊ पालना सांगायला आले की निजामशाही वाचवली बरं. हा काय आनंद तो त्यांचा एवढा आनंद. आता इतका छान आनंद सांगितल्यावरती आमच्या जिजाऊ मासाहेबांनी त्यांना काहीतरी म्हणायला पाहिजे होतं की नाही. दादा त्याच्यावरती आरती केली पण बोलल्या काहीच नाही. आणि यांना वाटत होतं 5 मिनिटांनी बोलतील, आता तरी कौतुक करतील, आता तरी काहीतरी चांगलं म्हणतील. शेवटी त्यांनी विचारलं, राणी सरकार काही सांगायचं नाही का? हो म्हणाले, सांगायचंय ना. अहो एवढा पराक्रम जर तुम्ही आपलं राज्य स्थापन करण्यासाठी केला असता तर मराठ्यांचं राज्य नसतं का स्थापन झालं? हा पराक्रम तुम्ही दुसऱ्यासाठी केला म्हणून आम्हाला वाईट वाटतं. त्यांच्या मनातली खंत शहाजी महाराजांना कळली. पण काय करणार, त्यावेळेला परिस्थिती अशी नव्हती की काहीतरी स्वतःच्या हिमतीवर शौर्यावर करावं आणि महाराष्ट्र आपलं मराठी राज्य स्वराज्य स्थापन करावं. ते हतबल होते, ते दुसऱ्याची चाकरी करत होते. त्यानंतर त्यांच्या पराक्रमामुळे त्यांना जाहीर मिळाली, पुण्याची सुद्धा जाहीर मिळाली. पण ती सुद्धा बादशाहीच्या अंमलामध्ये चक्काचूर झालेली होती, बेचिराग झालेली होती. अशा वेळेला सगळीकडे वातावरण, मी मगाशी तुम्हाला म्हटलं तसं, यावनी बऱ्याच वेळेला होणाऱ्या आक्रमणामध्ये कुठलीच जनता शांतपणे जीवन जगू शकत नव्हती. प्रत्येकाच्या वाट्याला दुःख येत होतं. हो काय करायचं? अशातच जिजाऊबाईंना, जिजाऊ मासाहेबांना दिवसही गेल्याचं कळलं. मग शहाजी राजांनी त्यांना शिवनेरीवरती आणून ठेवलं सुरक्षित म्हणून. तिथे आणून ठेवलं आणि होता होता 9 महिने सरले. योग्य वेळेला म्हणजे 19 फेब्रुवारी 1630 मध्ये जिजाऊंना पुत्ररत्न प्राप्त झालं. शिवनेरीवरती शिवाई देवीच्या आशीर्वादाने पुत्ररत्न प्राप्त झालं म्हणून नाव त्याचं शिवाजी ठेवलं. त्यावेळेला हे 9 महिने सरत नव्हते ना. आपल्याला माहितीये बाळ जन्माला येण्यासाठी 9 महिने ते आधी आईच्या पोटात असते. हे 9 महिने ज्यावेळेला सरत नव्हते त्यावेळेला त्यांनी रोज एकच विचार करावा, मला पुत्र व्हावा आणि ह्या पुत्रांनी माझ्या संपूर्ण बांधवांचं जी हालाकीचे जीवन जगतीये त्यांची त्या संपूर्ण हालापिष्टातून सुटका करावी. हेच स्वप्न उराशी बाळगत त्यांनी ते 9 महिने संपवले. अनेक ग्रंथ वाचले, वेद वाचले, उपनिषद वाचले आहेत, रामायण वाचलंय, महाभारत वाचलंय, कृष्ण कथा वाचलेल्या आहेत. प्रत्येक कथा त्यांनी 9 महिने सातत्याने वाचल्यात. मोबाईल आणि काय बघत असते तिचं तिलाच माहिती आहे. आणि तेच संस्कार त्या बाळावर होतात. 4-6 महिन्याचं बाळ ते मोबाईल अतिशय सुरेख वापरतं आणि आई मोठ्या प्रेमाने सांगते, अहो आमचं बाळ अगदी 4 महिन्याचं आहे पण काय सुंदर मोबाईल वापरतय. अरे 9 महिने तू त्याला तेच शिकवलं, मग ते मोबाईलच वापरणार ना. मी हे तुम्हाला का सांगतेय, आता इथून पुढे कोणी आपली ताई, दादा, काकू, मामी, मावशी अशी जर समोर आली तर तिला छातीटोकपणे सांगता आलं पाहिजे, बाई ग शिवाजी महाराजांचं चरित्र वाचून काढ. बरोबर की नाही? बाई ग रामायण वाचून काढ. आम्हाला असं सांगितलंय, अजिबात मोबाईल हातात घ्यायचा नाही. त्या मुलाची चूक नाही. अभिमन्यू गर्भात असताना त्या सुभद्रेला श्रीकृष्ण भगवंतांनी चक्रव्यूह कसं भेटायचं सांगितलं होतं. मध्येच त्यांना झोप लागली, त्यामुळे पुढचं त्याने ऐकलंच नाही. पुढचं ऐकलं नाही, त्या बाळाला समजलं नाही, झोपली नाही. आई जागी होती त्यावेळेला आज कसं शिकायचं कळलं, झोपल्यामुळे बाहेर कसं यायचं कळलं नाही आणि तिथेच अभिमन्यूचा काय झालेला आहे, अंत झालेला आहे. म्हणून काम करताना जागेपणी करायचं, सज्ज होऊन काम करायचं. आपलं काम कसं करायचं, सज्ज होऊन करायचं. आणि मग असं काम करत असताना पुत्ररत्न प्राप्त झालं. हळूहळू त्याच्या अंगणलीला म्हणजे इकडे रांगतोय, तिकडे रांगतोय, इथे उभा राहतो, तिथे उभा राहतो. त्यावेळेला ते शिवनेरीवरती उभं राहावं आणि मासाहेबांनी त्यांना एक एक किल्ल्याची माहिती सांगावी, एक एक किल्ला दाखवावा, एक एक किल्ल्याचा इतिहास सांगावा आणि यावरही सत्ता कशी धुमाकूळ घालते हे पण सांगावं. त्यांच्या विरुद्ध राग आणि काम करण्याविरुद्ध श्रद्धा, या दोन्ही गोष्टी त्यांनी सांगायला सुरुवात केली.
आणि मग शिवाजी राजे सुद्धा झोपायला जायचे तेव्हा मासाबाला काय म्हणायचं माहितीये? काय म्हणायचं ते? की मला तू चिऊताईची गोष्ट सांगू नकोस, मला तू कुठली गोष्ट सांग? रामाची गोष्ट सांग. चिऊता काऊची नको, राजा राणीची नको, गोष्ट सांग आई मला रामाची, वेळ झाली आता माझ्या झोपेची. राम दिसायचा कसा, राम हसायचा कसा, आवड होती का ग त्याला खेळाची, गोष्ट सांग आई मला रामाची. आवडीने आईने जे सांगून सांगून गर्भात ते संस्कार झाल्यामुळे या सगळ्या गोष्टी ते ऐकायला लागले. आणि रामाचा प्रत्येक आदर्श, मुलगा म्हणून रामराज कसे होते, ज्या क्षणी त्यांच्या कानावर आलं की तुला उद्या राज्याभिषेक होणार आहे, चेहऱ्यावरती आनंद नाही, स्थितप्रज्ञ. आणि दुसऱ्याच दिवशी झोपेतून उठल्यानंतर दुसऱ्याच दिवशी सकाळी त्यांना सांगितलं की बाबा रे तुला आता 14 वर्ष वनवासात जायचंय, तरीही स्थितप्रज्ञ. डोक्यावरती मुकुट ठेवायचाय, राज्याभिषेक व्हायचाय तरी आनंद नाही, आणि वनवासाला जायचंय तरीही दुःख नाही. आहे ते देवाची इच्छा म्हणून फक्त काय करायचं? स्वीकारायचं. दशरथ राजांचा वडिलांचा शब्द प्राण जाय पर वचन न जाय, हा संस्कार रामांचा शिवाजी राजांकडे होता. भाऊ म्हणून आदर्श कसा होता, हा संस्कार त्यांच्याकडे होता. आणि म्हणून भावाला सुद्धा त्यांनी घडवलं, याच पद्धतीने घडवलं. जगावं कसं धर्मासाठी आम्हाला शिवाजी महाराज सांगतात, आणि मरावं कसं हे कोण सांगता? मला संभाजी राजे सांगतात. अहो चमच्याने डोळे काढून घेतले, चिमटेने जीभ हसडून घेतली, नख कापून टाकली. आम्हाला कुठे एखादं नख निघालं, जिवारी लागलं, किती दुःख होतं. त्यांची नख काढून घेतली, तरी सुद्धा कशासाठी? धर्म बदलण्यासाठी. पण त्यांनी धर्म स्वीकारला नाही, धर्मासाठी प्राण दिला, पण धर्म त्यांनी आपला सोडला नाही. हे असे संस्कार त्यांच्यावरती प्रत्येक वेळेला होत गेले. भाऊ कसा असावा, शत्रू कसा असावा. सगळ्यात मोठा शत्रू रामरायाचा रावण होता. लंका जिंकली. लंका जिंकल्यानंतर लक्ष्मणाला सांगितलेलं आहे, बाबा रे विभीषणाच्या राज्याभिषेकाची तयारी कर. आता लक्ष्मण खालीवर बघायला लागला रामरायांकडे. त्यांना लक्षात आलं ह्याला काय म्हणायचंय ते. कारण त्यांच्या डोक्यात असा विचार की विजय आपण मिळवला, लंका आपण जिंकली, आणि त्या विभीषणाला काय म्हणून राज्याभिषेक करायचा ते त्यांनी बघितलं. आणि एकच उत्तर दिलं. त्यांनी सांगितलं, अपि स्वर्णमयी लंका नमे लक्ष्मणा रोचते, जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी. अरे ती सोन्याची असे ना, मला नाही तिचं कौतुक, माझी जन्मभूमी ही सर्वश्रेष्ठ आहे. म्हणून अयोध्येचं राज्य आपलं, जे राज्य जिंकलं ते त्यांनी घेतलं नाही, त्याग केला. कुठल्याही राज्यावरती आपला हक्क सांगितला नाही. फक्त शत्रुत्वापुरतं त्यांनी शत्रुत्व स्वीकारलं, परंतु माणुसकी सोडली नाही. असा आदर्श राजाचे, रामरायांचे संस्कार आमच्या शिवाजी महाराजांवरती जिजामाई साहेबांनी केले, जिजाऊमाई साहेबांनी केले. त्यांनी कृष्ण कथा सांगितल्या, त्यांनी नरसिंह अवताराची कथा वारंवार सांगितली, वारंवार, की हिरण्यकश्यपू कसा असुरांचा राक्षस माजला होता, सर्व लोकांना सळो की पळो करून सोडत होता. नवे आपल्या मुलाला प्रल्हादाला सुद्धा त्यांनी काय केलेलं आहे? मारण्यासाठी, जीवे मारण्यासाठी प्रयत्न केलेला आहे. पण त्या प्रल्हादाने नारायण घोष करत भगवंतांनी त्याला वाचवलं. पण ज्या वेळेला हिरण्यकश्यपूने विचारलं, सारखा नारायण करतो, त्या खांबात आहे का रे तुझा नारायण? हिरण्यकश्यपूने फार मोठं तप केलं होतं बरं का. आणि ब्रह्मदेवाला काय केलं होतं? त्यांनी वर प्राप्त करून घेतला होता त्यांच्याकडनं. काय वर प्राप्त करून घेतला होता? सकाळी नको मृत्यू, रात्री नको, घरात नको, बाहेर नको, शस्त्राने नको, अस्त्राने नको, हे सगळं मान्य करून त्या खांबातून ज्यावेळेला नरसिंह भगवंत माणसाकडनं नको आणि पशुकडनं पण नको, मग यांनी काय केलं? पशुचं आपला मुख आणि माणसाचं शरीर, म्हणजे माणूस पण नाही आणि पुरुष पण नाही. पहिली अट झाली. दुसरी, घरात नको, बाहेर नको, उमऱ्यावर. तिसरी, शस्त्र नको, अस्त्र नको. मग त्या नखानी त्या हिरण्यकश्यपूचं पोट फाडलं. ही गोष्ट त्यांनी अनेक वेळा सांगितलेली होती आमच्या जिजाऊ मासाहेबांनी शिवाजी राजांना. कानात ऐकली होती, साठवली होती, आणि त्या गोष्टीचा उपयोग त्यांनी कसा केलाय हे आपल्याला शिकायचंय. जे आपण ऐकलंय ते कसं साठवून ठेवायचंय हे आपल्याला विचार करायचा आहे. रामरायांनी न्यायाने राज्य केलं हे त्यांनी लक्षात ठेवलेलं होतं.
करत करत ते मोठे झाले. आता त्यांचे खेळ सुरू झाले. छोट्या छोट्या मावळ्यांना गोळा करा,